श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण प्रत्येकजण परमेश्वराचं नामस्मरण करत असतो आणि ते करणं खरंच गरजेचं आहे. कारण आपल्याला जो मानवाचा जन्म मिळालेला आहे तो फक्त खाण्यासाठी मौज मजा करण्यासाठी नक्कीच मिळालेला नाही. तर आपण जे काही जीवन जगत असतो मानवाच्या जन्मामध्ये येऊन आपल्याला परमेश्वराचे किंवा अनेक ऋण फेडायचे असतात. त्यामुळे आपल्याला परमेश्वराचं नामस्मरण हे करायलाच पाहिजे आणि आपण प्रत्येकजण शक्य होईल तितकं करतही असतो. परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कोणत्या परमेश्वराचं करायचं? मग तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं करा, कुलदेवीचं करा, महादेवाचं करा, पांडुरंगाचं करा किंवा आणखी कोणत्याही ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचं कोणताही देव असू दे. जर त्या देवाचं नामस्मरण केल्यामुळं तुम्हाला समाधान मिळते, ज्या देवाचं नामस्मरण करून तुम्हाला आनंद मिळतोय, पण जर तुम्हाला स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता. कारण स्वामी समर्थ हे गुरुदेव दत्त यांचा अवतार आहेत आणि गुरुदेव दत्त हे ब्रह्मा विष्णू महेश्वर यांचं एकत्रित केंद्रस्थान आहे. त्यामुळं जर आपण स्वामी समर्थांची जर सेवा करणार असू तर नक्कीच प्रत्येक देवापर्यंत ती नक्कीच पोहोचते. तर या स्वामी समर्थांचं आपण कोणती सेवा करू शकतो तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. पण तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आता परमेश्वराचं नामस्मरण कोणतं करायचं हे आपण पहिल्यांदा बघूया. तर आता स्वामी समर्थांची म्हणजे त्यांचं तुम्ही एक मांडी पारायण करू शकता. त्यांचं श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करू शकता किंवा गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता किंवा नामस्मरण करू शकता, दत्तबावणी तुम्ही करू शकता. अशा कितीतरी सेवा तुम्ही करू शकता. तर आता ह्या सेवा कशा करायच्या? तर आता स्वामींची सेवा एक मांडी जर पारायण करायचं झालं मग तुम्ही ते एक मांडी करा किंवा तुम्हाला शक्य होईल तसं करा. ते पारायण जर करायचं झालं तर तुम्ही सकाळी अगदी मांडणी केली तरी त्या दिवशी वाचून अगदी संध्याकाळीसुद्धा तुम्ही सांगता करू शकता. स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत प्रभावशाली आणि तितकाच पवित्र असा ग्रंथ आहे. तर ग्रंथाचं पारायण करणे म्हणजे 1 ते 21 अध्याय एका जागेवर बसून वाचणे म्हणजे पारायण करणे. मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाचू शकता. तुम्ही ही सेवा करू शकता किंवा आणखीनही तुम्ही एक दुसरी सेवा करू शकता की तारक मंत्राची ही जर सेवा केली तर तुमच्या आयुष्यातली मोठ्यातली मोठी अडचणसुद्धा नक्कीच दूर होईल. तर तारक मंत्राची सेवासुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तेही शक्य नसेल तर फक्त तुम्ही नामस्मरण हेही करू शकता. कारण कोणतीही सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणतीही सेवा केली तरीही ती उच्च कोटीचीच असते. तर आता सगळ्यात पहिलं म्हणजे स्वामींची सेवा करून काय फायदा होतो? तर खरं तर स्वामींची सेवा करून आपल्याला खूप महत्त्वाचा असा फायदा होतो. मुळातच स्वामी सेवा करणारा किंवा कुठल्याही परमेश्वराचं नामस्मरण करणारा किंवा परमेश्वराच्या सेवेमध्ये जाणारा व्यक्ती हा स्वतः भाग्यवानच असतो. पूर्वजन्मीचं काही संचित असल्यामुळेच आपल्या हातून परमेश्वरी सेवा घडत असते. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवी. कारण आपण एरवी कितीही जरी म्हणालो की मी हे करीन मी ते करीन तरीही आपल्याला शक्य होत नाही. पण ज्यावेळी परमेश्वराला आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते त्यावेळी मात्र आपल्या सहजपणे आपल्या हातून काही गोष्टी घडत जातात. सहजपणे पारायण होते, सहजपणे नामस्मरण होते. अशी कुठलीही सेवा परमेश्वर आपल्याकडून सहजपणे करून घेतो. त्यामुळे